तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये। आणि तसं बघायला गेलं तर माझं आता प्रवास झालेला आहे आमचा, म्हणजेच स्वामींचं दर्शन झालं इथे। आणि याच्या पहिलेचा ब्लॉग काय मी बनवलो नाही, कारण इच्छा नव्हती माझी। आणि तसंच बघायला गेलं तर इथं गर्दी पण फार होती। आम्ही जेमतेम 2 ते 2.5 तास लाईनीमध्ये उभं राहून दर्शन घेतलं आहे आणि पाय पूर्ण गेले जातात आणि चप्पल पण नव्हती घातली, त्याच्यामुळं कोडमध्ये पोचल्यानंतरच ब्लॉग चालू केला, कारण इच्छा नव्हती ब्लॉग बनवायची। नंतर विचार केला की पुढे जाऊनच बनवा, कारण पाऊस पण फार होता आणि मला मोबाईल काय वॉटरप्रूफ नाही आहे। तर सगळी फॅमिली आहे आमची, दादा आहे, बाकी मम्मी पप्पा आहेत। आता सध्या ते बाजारात आहेत, म्हणजे ते जत्रेमध्ये। आजचं गुरुपौर्णिमा आणि त्याच निमित्ताने आम्ही आलो आहे अक्कलकोटला गुरुंकडे दर्शनाला। काय झालं ते इथलं दर्शन झालं आहे आता अक्कलकोटचा। इथून आम्ही तसंच पुढे जाणार आहे गाणगापूरला। इथून जेमतेम 70 ते 75 किलोमीटर आहे आणि तसंच आम्ही तिथलं दर्शन घेऊन पुढचा प्रवास तसंच चालू करू। बिग फॅन कोणाला होईल, बिग फॅन। आत्ता जस्ट आलेत ते, रस्त्याला दिसत नाही, मला झूम करून दाखवतो बघा, दिसत असतं। आत्ता आलेत, आत्ता ते अजून झालं आम्हाला बहुतेक अर्धा 2 ते पाऊण तास लागेल। आणि बघू मग कसं जमतं ते, नाहीतर परत एकदा एक स्टे करायला लागेल। तसं ते करून आले होतं मार्केटमधून गाणगापूर कुठं आहे? गाणगापूर चालेल। बिना चपलीचा मला आहेत। मित्रांनो तुम्ही बघितलं असेल, बरेच ट्रॉफिक वगैरे पूर्ण होती, पूर्ण पॅक होता। आणि ट्रॉफिक रनिंग असल्यामुळं मी काय शूट काय गेलं नाही जास्त। बाकी आता इथं थांबवे डिझेल वगैरे टाकायला, गाडीमध्ये डिझेल टाकून, कारण रात्रीचा प्रवास आहे बाकी दर्शन घेतल्यानंतर। आणि ट्रॉफिक पूर्ण चालती होती, मी काही जास्त शूट नाही केला गाडीमध्ये आणि मला वैताग आला पूर्ण गाडीमध्ये बसून। थोडंच किलोमीटर राहिलं आहे, 2-3 म्हणजे 6 किलोमीटर आहे इथून गाणगापूर। बाकी दर्शन घेऊन रात्रीचा प्रवास आहे, गाडीमध्ये जास्त काही डिझेल नाही आहे। पण मगासारखे ट्रॉफिक लागले, मग आता आमची गाडी लावायची जागा शोधणं चालू आहे। एक माणूस उतरला आहे आमचा खाली जागा शोधायला। लावायचा प्रयत्न चालू आहे, जागा जाम कमी आहे, गर्दी जाम जास्त आहे। जेवढे येतात तेवढेच निघतात, करायला जागा मी गाडी लावायचंच आहे आणि चालूच आहे एवढं काम चालते ती। आता नको व्हायला, कारण काही जाम उशीर थांबलो, कारण 1 ते 2 तास पूर्ण थांबलेलो। आणि आत्ता पण माझ्याकडे तेवढी लाईन नको आम्हाला, परत जेवढं लवकर दर्शन होत आहे तेवढं लवकर करावं, कारण की तुळजापूरचा पण अजून तुळजापूर पण करायचं आहे, तेवढं जमतं।
बघू आता पाऊस पण आला आणि एक सांगायचं राहिलं इथं पावसाचा ठेव नव्हता सकाळपासून पाय वाजव होतं लोक असे बघतो माझ्याकडे की काही काय करतो ना काय जेव्हा लाज वाटतं लाज वाटायचा प्रश्न नाही तरी पण करू आपण बघू आता चालतच जाऊ इथून सगळ्या जिलेब्या आहेत जिलेब्या ते बरं आलं एक बाजूला मराठीतून लिहिलं आहे आता काही समजत नाही जिलेब्या 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 सगळ्या दुकानावर जिलेब्या भेटतात चाललो आहे आम्ही मंदिराजवळ मंदिराकडे कायकडे ना कायकडे लाईन नसावी फक्त बस दर्शन झाला बस होईल एवढं घाण बघा घाम होती घाम येतात डान्सकर व्यक्ती महत्व अजून काय द्यायचं एक दिलं ना बाबा लांबून लांबून लोक आलेत आमच्याकडे सध्या सगळी लोक बघतात कारण की आम्ही VIP आहेत ना काय सांगतो लोक आडून येत नाही कधी बघितलेलं नाही हां मुंबईवरती आलो ना आपण इकडून आपल्या बाजून आलो ना जास्त करून तर या बाजूची लोक ना यांना नवल वाटते नवल या गोष्टी कोणी करत नाही जास्त आणि माहिती पण काय म्हणतात आश्चर्य आणि व्हॉइस नोट जास्त येतात कारण नॉईज जास्त आहे लवकर कारण गाड्या जास्त नव्हत्या अजून पण मंदिर भरपूर लांब आहे दिसतो वरचा टॉप दिसतो आयफोनचे चार्जिंग संपले पूर्ण उतरले म्हणून मी काय याचं सॅमसंगमधून करतो आणि तो मोबाईल आहे आता त्याच्यामध्ये काय चार्जिंग नाही एवढं शूट करेल तेवढं याच्यामध्ये लॅपटॉपमध्ये करेल नाही एडिट तेवढा इफेक्ट टाकेल चांगला फोन आता तो लाईनीमध्ये लागेल बघा कुठून लागले बघा आता तुम्हाला दाखवतो तरी पण अक्कलकोट जी आहे ना याच्यावरून जास्त मोठी होती 3 किलोमीटर जाते ना किती नाही आता किती लांब आहे किती नाही किती टाईम लागतं किती नाही आता तसं बघायचं किती तास लागतं आता इथंच झोपायला लागतं काय करायचं अजून हां लाईन बघा लाईन चेक करा असं तिकडं लावलं माझं अगोदरचं जो स्वामींच्या इथं लावलं तर तो काय लागला नाही घुसला कारण गावामध्ये पूर्ण ज़्यादा है क्यों नहीं है ज़्यादा नहीं ले और चाहिए क्या 10 रुपये चाहिए भैया आता याचा टिकला लागला का बघा अरे तिकडे लागलं बघा आणि आता आमचं ठरलं आहे मुख दर्शन करायचं कारण इथे भरपूर टाईम जाईल आणि प्रवाससुद्धा करायचं आहे 100-150 किलोमीटर पुढे इथून सोलापूर जायचं आहे आणि सोलापूरच इथून आपला 75 किलोमीटर आहे आणि तशीच मागासारखे ट्रॉफिक नको लागायला फक्त भरपूर टाईम आहे रात्र होईल आता तर आम्हाला डायरेक्ट स्टे आता तुळजापूरला करायचं ना रे तुळजापूरला भवानी मातेच्या इथं आणि इकडे कसं इकडे सगळं जिलेबी आहेत समजत नाही लवकर काय झालं म्हणजे समजत नाही आता जे लिहिलं आहे ना इथं बोर्डर किंवा काही समजून येत नाही म्हणजे काही ठिकाणीच मराठीत लिहिलं आहे काही ठिकाणी इंग्लिशमध्ये लिहिलं आहे आणि इंग्लिश काय आपल्याला एवढं काही येत नाही मुखदर्शन पण पॉसिबल आहे का नाही काय समजत नाही आता आम्हाला बघू तरी पण ट्राय करू
दांड्याच बोलतात काहीतरी, म्हणजे बाजूला व्हायला दांड्या बोलतात, दांड्या काहीतरी असा शब्द आहे. बाकी काय नाही, आता मुख दर्शनच झालं आहे आमचं, पूर्ण दर्शन काय झालं नाही पूर्ण. बाकी निघतोय आता, बघून घ्या. आणि 5 वाजता आरती असते समथिंग इथे, आणि आरतीला काहीतरी बोलतात असतं आहे. जागृत आहे मंदिर पूर्ण आणि प्राचीन काळचं आहे. तर या नक्की दर्शन करा, पण ह्या टायमाला येऊ नका, खावल्यावालाच या पूर्ण, जेव्हा वीक ऑफ असेल तेव्हा. कारण जेव्हा कार्यक्रमाचे दिवस आहेत, जसं गुरुपौर्णिमा झालं आहे आजची, तर तेव्हा तरी येऊ नका. बाकी बघून घ्या मंदिर कसं आहे. हे मंदिराची एरिया आहे पूर्ण, आणि बाकी इकडे दुकानं वगैरे सगळे. एक प्रकारे जत्राच आहे. इकडे तिकडची ना, इकडे सगळी माझ्याकडेच बघतो ते घेतलं आहे. ठीक आहे, मी शूज वगैरे घालून रेडी आलो, कारण मला एकदम इझिली होत होतं. माझं मुखदर्शन झालं आहे आणि तुम्हाला पण झालं असेल, कारण मी स्टिक आपली वरती घेतलेली पूर्ण, फोटो काढताना. आणि लुटतो आलं आहे पूर्ण. पावसाळा ठेम नाही, पत्ताच नाही पावसाळा. गर्दी एवढी होती का बाबा, एकामेकाला खेळत होते. काय रे, काय वाटलं तुला येऊन? दर्शन झालं तुझं? ते थांबलो जरा, बघतोय काय नाही सारखं आहे काय. सगळं आहे आपल्याकडे. आता बनवलेलं आता आहे का तुमचं पंचमुखी वगैरे नाही? आणि हे कसे विकता तुम्ही? 5 पैसे 10 पैसे 10 रुपये 20 रुपये असं? हे जुने पैसे आहेत ना? जुने पैसे पण आहेत. जुने पैसे पण आहेत. कोणता घ्यायचा? दुकान ठिकाणी गांगणापूरला सगळे पैसे भेटतात कुठल्या? कुठं अडकायचे? हे मोठी 40 रुपये एक हे घेऊ करे. हां घ्या. अशी एखादी वस्तू आहे का असेल तर सांगा काहीतरी. हे काय सगळीकडे डिस्कशन चालू आहे. अशी कोणती वस्तू आहे का ते तुमच्याकडेच भेटेल? काहीतरी असेल ते दाखवा. कितना है वो? इसका कितना आएगा पैसा? काय रुद्राक्ष काय ते? 700 रुपयाचा एक मुठी रुद्राक्ष. काय 700 रुपयाचा एक मुठी रुद्राक्ष. तोतला बोलत चालू आहे. तोतली जी बोलते समोरून जरा 1 किलो तांदूळ मागते डायरेक्ट. पैसे पण एवढं सावध राहा फक्त. एवढं तर एवढं मागत लागतं, मागत लागतं फक्त. या लोकांशी सावधला, यांना काय देऊ नका. 1 किलो का नाही एजंट वगैरे भेटतात ना, त्यांच्यापासून सावधान राहा, कारण भरपूर पैसे लुटतात आणि येत असतात पूर्ण. गोवा स्कॅम. हां, गोवा स्कॅमसारखे. त्या गोष्टी पूर्ण गोवा स्कॅमसारखे आहेत आणि एक गाडीचे भरपूर पैसे घेतात ते. तर त्याच गोष्टींचा
मारला त्याच्या पायावर चढले पोलीस अजून खाना घालून टेकले चप्पा चप्पा चप तर बघा एवढं सावधानी वर का बघतो ती कारण मॅटर झालं खराब मला काही टेन्शन घ्यायचं तर अजून बघितलं असेल एवढं तो पोरा म्हणजे इथे ना या लोकांना जमतेम नवल वाटते नवल या गोष्टी आपल्याकडं म्हणजे आपल्याकडे करतात याकडे इकडे ना कोणी करत नाही जास्त ब्लॉगिंग वगैरे म्हणजे जास्त याच्यामध्ये फील्डमध्ये नाही आहे. आणि तो मला मोबाईल विचारत होता मोबाईल कोणता आहे तुझ्याकडे ते असं म्हणजे तरी पण आता मी दादाला बोललो त्याच्याकडे चांगला मोबाईल आहे तर त्या दादानं दाखवलं म्हणजे दादाकडे बघायला गेलो तो मोबाईल तर आयफोन आहे मला चांगलं आहे बाबा. म्हणजे या बाजूला आहे ना मी सांगतो एक दिवस राहिलो तर एक दिवसात यांच्याकडे म्हणजे स्मार्टफोन जास्त नाही घेत तर एक टक्केवालाच फोन जास्त खर्च नाही करत. आणि मगाशी बोलत होतं ते नाश्ता करायला थांबलो आहे आम्ही मागे नाश्ता होतो थोडासा नाश्ता कारण प्रवास 100 ते 110 काहीतरी आहे 110 इथून आहे 110 किलोमीटर आता कवर करायचं आहे तर मग काहीतरी नाश्ता पाहिजे ना पोटाला थोडासा आराम. आत्ता जस्ट आम्ही सोलापूरच्या 10 ते 15 नाही सोलापूरच्या 70 ते 80 किलोमीटर मागे आहेत 35 किलोमीटर कवर केला. अक्कलकोट पण नाही कवर केला अजून अक्कलकोटच इथून भरपूर लांब आहे तरी पण इथून असेल ना 20 किलोमीटर राहिलं आहे बाकी तेवढं राहिलं तेवढं कवर करून. आणि इथली म्हणजे मिसळ एक नंबर लागली आहे मिसळ होती एक नंबर होते चविष्ट होती जास्त त्यांच्याकडे काय अवेलेबल नव्हतं नाश्ता आम्ही मिसळ गेली मिसळ बाप मिसळ होती आणि त्याची फॅसिलिटी पण मस्त केली केला बाबा. कस्टमरशी चांगले बोलतात ते प्रेमाने बोलतात बाकी रस्ता वगैरे विचारला आहे आपण जायचे तुळजापूर तर एक स्टॉपमध्ये घेतलं आहे फक्त अशी आता डायरेक्ट कंटिन्यू रनिंग राहील तुळजापूरला. दादाचं पण कसं आहे दादाने घेतले आता रेड बुल पेला तो बघू आता किती ड्रायव्हिंग करतो. मी काय बसणार नाही मला वैताग येते ड्रायव्हिंगला बसायला बाकी मम्मी पप्पा आतमध्ये येत मला एक समजत नाही ही लोक म्हातारी लोक चहा कशी पेतात मला चहा बिलकुल आवडत नाही काहीच नाही हे कडक सीन लाईटचं जबरदस्त एक बाजूला लाईट एक बाजूला ती लाईट अकोला रोड मस्त मॅप अगोदर अजून पण चालू आहे बघू भेटूया डायरेक्ट आता अक्कलकोटची डायरेक्ट व्हिडिओ चालू करतो कारण मध्ये आहे ना भरपूर ट्रॉफिक राहायचे हवेला लागून आहे सर काका पुन्हा एकदा भेट द्या क्वालिटी पुढच्याच वर्षी लवकरच जेव्हा आम्ही तुला चालेल तुळजापूरमध्ये पोचलोय आपण एवढं नाही बोलतो इकडे तुळजापूरमध्ये पोचलोय आता एवढं तर गाडी वगैरे तिकडे बाकी काही एंट्री दिली नाही अजून पहिले बोलतात पावती आहे ना आणि लॉन्ज बघू शकता कसं आहे एक नंबर आहे आम्ही दोघं पावती आणायला पावती आणून आता बघू गाडी आतून गाडी आत येतील तर काहीच आपण पोचलो आहे आता हॉटेलमध्ये आपल्या तर लास्टमध्ये एकदम माग आहे रूम एकदम लास्ट आता चालले खायला काहीतरी खाऊ भूक तर लागले आणि नंतर खाऊन झाल्यानंतर मग झोपायचा खायची गरज नाही असं. आणि ह्याच्यामध्ये वाईट धरायला लागतं मला फक्त कॅमेरा आणि बाकी तुम्हाला हॉटेलचा व्ह्यू दाखवतो मस्त एक नंबर आहे बाप काही समोरचा फ्रंटचा व्ह्यू चांगला केला बघा हेच किती वरती इथं गाडी आली एकदम आपली लक्झरीज एकदम टॉप लेवलमध्ये
आता खाऊन झाल्यानंतर बघू, डायरेक्ट झोपून घेऊ. आणि मला तर वाटतं ब्लॉग खूप मोठं झालं आहे आणि डायरेक्ट आता बघत आपण तुळजापूरमध्ये आलो आहे. तर बाकी मी ब्लॉग इथंच एंड करतो. जेवढं पॉसिबल तेवढं दाखवलं तुम्हाला. बाकी जाऊ खाली, चला खाली. ना निघलो, जावा जाऊ ना लगेच. मग कुठे? तिकडं शेवटला गाडी लावून जा. कुठलं पहिल्यांदा मी पण बोललेलो इथं. ते कुठून झाला नाही. एक नंबर रूम आहे आपली. 4 बेड, 4 बेड. इथे बाल्कनी म्हटलं आहे. हे पण बघितलं एक नंबर. खाली पण भारी. कसा रूम है? हाँ वेरी गुड वेरी गुड. चलो चलो खाना खाने के बाद हम सोएंगे. सोने के बाद मिलेंगे कल. तब तक के लिए लाइक करो, सब्सक्राइब करो. चॅनल पर नवे आले तो लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. मी असेच आणि उद्याचा ब्लॉग आपला तुळजापूरचा आहे आणि हा पूर्ण आपला गागनापूरचा राहिला ब्लॉग. अक्कलकोटचा ब्लॉग झाला नाही आहे. गागनापूरचा ब्लॉग मी इथंच एंड करतो कारण मला फार भूक लागली. तर मी इथेच ब्लॉग एंड करून व्हिडिओ संपवतो, एंड करतो. फार मोठा ब्लॉग झाला आहे आणि चॅनल नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. असेच नवीन ब्लॉग्स मी तुमच्यासाठी घेऊन येईल. बाकी आपलं मोठं ब्लॉगिंग पण चालू करणार आहे. तो पण सेटअप लावून घेतला आहे आणि बाईक वगैरे एक नंबर रेडी झाली आता. म्हणजे थंडरबर्ड. बाकी स्कूटी राईडला जास्त काही येणार नाही ब्लॉग. बघेल जेवढं पॉसिबल झालं तेवढं. हात दुखायला लागलं रे. स्कूटी राईडचा ब्लॉग येईल आणि ब्लॉग इथेच एंड करतो. बाय बाय, टाटा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.